नमस्कार. स्वामी 24 या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये पुन्हा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि आज पुन्हा आपल्यासाठी अनेक सेवेकऱ्यांच्या मनात येणारा, विशेषतः जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांच्या मनात नेहमी येणारा प्रश्न मी आज आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि त्यांचं समाधानही घेऊन आलेलो आहे. ठीक आहे. बरेच लोक कमेंटच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून हा प्रश्न सातत्याने विचारत असतात. त्यामुळे आज आपण व्हिडिओ करून याचं समाधान करण्याचं आपण आज थोडं ठरवलेलं आहे. आणि आपल्याला जर स्वामींचं अधिष्ठान काय आहे, ते घरात कसं मांडायचं, हे जर पूर्णपणे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. आणि जे सेवेकरी बंधू भगिनी आज जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असतील तर त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आठवणीने आणि व्हिडिओ पूर्ण बघा. चला आपल्या मुद्द्यावर येऊ. तर बघा, स्वामींचं अधिष्ठान घरात मांडणं म्हणजे नेमकं काय आणि का मांडायचं, कसं मांडायचं. तर स्वामींचं अधिष्ठान घरात मांडणं हे दोन प्रकारे करायचं असतं. दोन प्रकारे खरं तर मांडायचं असतं. एक म्हणजे भौतिकरित्या आणि दुसरं म्हणजे मानसिकरित्या. भौतिकरित्या स्वामींचं अधिष्ठान मांडणं घरात जितकं महत्त्वाचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं ते मानसिकरित्या आपण स्वीकारणं हे आहे. तर बघा, आधी आपण समजून घेऊ की आपण भौतिकरित्या काय करू शकतो. तर आपल्याला एखादा गुरुवार निवडायचा आहे. या गोष्टीसाठी गुरुवार हा दत्त महाराजांचा, स्वामींचा वार समजला जातो. त्यामुळे गुरुवार हा विशेष शुभ आणि निश्चित फलदायी आहे. तर गुरुवारचा दिवस निवडायचा आहे. आणि गुरुवारी आपण काय करायचं, किंवा आपण आदल्या दिवशीही ही गोष्ट करू शकतात की गुरुवारी किंवा जमलं तर आदल्या दिवशी बुधवारी आपण स्वामींच्या दिंडोरी प्रणित स्वामी केंद्र आपल्याजवळ असेल तर ठीक, किंवा स्वामींचा मठ असेल आपल्या आसपास तर त्या ठिकाणी जाऊन स्वामींची पितळी मूर्ती घ्यायची आहे. आपल्याला लक्षात ठेवायचं, पितळी मूर्तीच. ठीक आहे. कुठल्याही प्रकाराची मार्बलची किंवा इतर कुठल्या गोष्टीची मूर्ती नाही, पितळी मूर्ती. जसे आपण इतर देव आपल्या घरात मानतो तर तशी पितळी स्वामींची मूर्ती, तीही आपल्या अंगठ्यापेक्षा म्हणजे 3 इंचापेक्षा मोठी नसावी, ही विशेष करून काळजी घ्यायची आहे. 3 इंचापेक्षा मोठी म्हणजे साधारण आपल्या अंगठ्यापेक्षा मोठी मूर्ती नसावी. आणि त्या मूर्तीची मुद्रा विशेष करून थोडं लक्ष द्यायचं आहे. महाराजांचा दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये आपण जर कधी गेले असणार तर दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये महाराजांचा जो फोटो असतो, म्हणजे महाराजांचा बसलेल्या अवस्थेमध्ये, तर त्याच्यातही फरक असतो. दिंडोरी प्रणित केंद्र आपण सतत बघत असणार नेहमी की तो फोटो जो आहे तर त्यात महाराजांचा एक हात हा खांदा उचकवून टेकवलेला आहे आणि दुसरा हात महाराजांनी पायावर फक्त या पद्धतीने असा सोडलेला आहे. आणि त्या हातामध्ये महाराजांच्या विशेष करून काहीही नसतं. बऱ्याच ज्या मूर्त्या किंवा फोटो येतात तर महाराजांच्या त्या हातामध्ये गोटी असते किंवा कमळ वगैरे असतं. तर साधारण मी जिथपर्यंत माझा अभ्यास आहे, मी दिंडोरी प्रणित स्वामींचा मार्ग फॉलो करतो. इतर लोक वेगळं काय मानत असतील मला माहिती नाही. मी प्रत्येकाच्या मताचा आणि भावनांचा निश्चित आदर करतो. परंतु माझ्या माहितीनुसार महाराजांचा हातामध्ये काहीही नसावं त्या प्रकारे. ठीक आहे. एक हात टेकवलेला आहे आणि दुसरा हात खाली अलगद सोडलेला आहे. अशा प्रकारची पितळी मूर्ती जी तुम्हाला दिंडोरी प्रणित केंद्रात तर याच प्रकारे भेटणार आहे, त्यात काही शंका नाही. तर अशी मूर्ती आपण आणायची आहे घरामध्ये. बुधवारी आणली तर तिला मांडू नका देवघरामध्ये, तिला व्यवस्थित चांगल्या ठिकाणी ठेवून द्या. गुरुवारच्या सकाळची पहाटची वाट बघा आणि गुरुवारी आणलं तर उत्तम. तर गुरुवारच्या दिवशी सकाळी शक्य तेवढ्या लवकर आपलं देवघर वगैरे जी काही तुमची नित्य देवपूजा असेल आपल्या रोजच्या पद्धतीत ती करायची आहे. आणि आपल्याला स्वामींचं अधिष्ठान मांडायचं आहे. त्यासाठी आधी काय करायचं आहे, आपण शांत चित्ताने बसून, म्हणजे तुमची नित्याची देवपूजा झाली रोजची, तर शांत चित्ताने बसून महाराजांची आणलेली मूर्ती जी आहे ती समोर ताटामध्ये ठेवायची आहे. ज्या ताटामध्ये आपण देव आपले धूत असतो तर त्या ताटामध्ये महाराजांची मूर्ती ठेवायची आहे. तिची पंचोपचार पूजा करायची आहे मूर्तीची आधी. आणि दिवा अगरबत्ती वगैरे लावून महाराजांसमोर बसून हात जोडून डोळे मिटून
महाराजांना मनोमनी महाराजांचं स्मरण करायचं आहे, ध्यान करायचं आहे. महाराजांची जी प्रतिमा आहे, प्रतिकृती आहे ती आपल्या डोळ्यासमोर येऊ द्यायची आहे आणि स्वामींशी मनातल्या मनात हितगुज करायचं. महाराजांना सांगायचं आहे की महाराज आपल्या कृपा आशीर्वादानेच आणि मला आज आपली सेवा करण्याची मला आज इच्छा झाली. ही सद्बुद्धी महाराज आपणच मला दिली. माझ्या जन्मोजन्मीचं पुण्य स्वामी आपण फळाला आणलं, त्याबद्दल आपले कोटी कोटी धन्यवाद. आणि महाराज मी आजपासून मी आपल्या घरामध्ये आपलं अधिष्ठान मांडत आहे. आणि महाराज आजपासून हे घर आमचं नसून हे घर आपलं आहे. आपण या घराचे स्वामी आहात, मालक आहात आजपासून. आणि इथून पुढे या घराची सूत्र महाराज, सगळ्या प्रकारचं सांसारिक वगैरे सगळ्या प्रकारचं सूत्र महाराज आम्ही आपल्या चरणी सोपवत आहोत. आणि आमचं जीवन आणि हे घर आता महाराज आपण इथून पुढे चालवायचं आहे. आणि आमच्याकडून होणाऱ्या चुकांना वगैरे स्वामी आपण क्षमा करावी आणि आम्हाला सद्बुद्धी प्रदान करावी. आमच्या ठाई असलेल्या षड्रिपूंचा ऱ्हास करावा, नाश करावा. आणि आपण महाराज आमच्या जीवनात आम्हाला जे स्थान आमच्या जीवनात जे आपण आम्हाला स्थान दिलं त्याबद्दल पुन्हा एकदा आपले कोटी कोटी धन्यवाद. असं आपल्याला जे भावना आहे स्वामींप्रती ती आपण व्यक्त करायची आहे. आणि त्यानंतर महाराजांच्या मूर्तीला आपण प्रथम पाण्याने धुवून घ्यायचे आहे, थोडं पाणी टाकून, किंवा आपल्याकडे जर पंचामृत असेल तर उत्तम पंचामृतने महाराजांच्या मूर्तीला स्नान घालायचं आहे, धुवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर महाराजांच्या मूर्तीवर जर आपल्याकडे गळती असेल पाण्याची तर गळती लावायची, अन्यथा पळी असेल, चम्मच असेल त्याच्याने पाणी पेला घ्यायचं आहे, शुद्ध पाणी घ्यायचं आहे. आणि चम्मचने किंवा पळीने सुद्धा, किंवा गळती असेल तर गळतीने महाराजांच्या मूर्तीवर आपल्याला 21 श्लोकी पवमान सूक्त वाचून अभिषेक करायचा आहे. ठीक आहे, लक्षात घ्यायचं काय काय करायचं. 21 श्लोकी पवमान सूक्त घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुरुष सूक्त वाचायचं आणि श्री सूक्त. ठीक आहे, पवमान सूक्त, पुरुष सूक्त आणि श्री सूक्त हे वाचत महाराजांच्या अंगावर म्हणजे मूर्तीवर जलाभिषेक करत राहायचं आहे. त्यानंतर महाराजांच्या श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 1 माळ जप करायचा आहे. इत्यादी करून झाल्यावर पुन्हा महाराजांच्या मूर्तीला स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं आहे. पंचोपचार पूजा करायची आहे. आणि महाराजांची मूर्ती ही महाराजांचा जय जयकार करत घरात सगळ्यांनी बसून ही गोष्ट केली तर खूप उत्तम. नसेल तर आपण करू शकता एकट्याने. महाराजांचा जय जयकार करत ती मूर्ती देवघरामध्ये सगळ्यात वरच्या पायरीवर ठेवायची आहे. जमलंच तर एक छोटंसं आसन घ्या. आणि म्हणजे तुमच्या देवघराला ज्या पायऱ्या असतील 2, 3 किंवा 5 पायऱ्या साधारणतः असतात, तर त्यातली जी सगळ्यात वरची पायरी असते त्या वरच्या पायरीवर महाराजांच्या मूर्तीला मांडायचं आहे. आणि त्या पायरीवर महाराजांच्या मूर्तीशिवाय इतर कोणत्याही देवाला आपण मांडू नये. देव कसे मांडावे, देवांचा एक क्रम असतो देवघरामध्ये, त्याच्या बाबतीत एक सेपरेट व्हिडिओ आपण केलेला आहे. आपण पाहिला नसेल तर त्याची लिंक देखील मी कमेंटमध्ये दिलेली आहे, तो जाऊन तुम्ही बघू शकता. तर त्याबद्दल आता सांगत नाही. तर महाराजांची मूर्ती जी आहे ती प्रथम स्थानावर पहिल्या पायरीवर मांडायची आहे. आणि आपल्या घरात जे काही फूल वगैरे अवेलेबल असेल, आपल्याला उपलब्ध असेल त्यावेळी ते फूल वगैरे महाराजांना व्हायचं आहे. शक्य झालं तर यथाशक्ती गोडधोडाचा त्या दिवशी नैवेद्य करा. अगदी काहीच नाही तर शिरा आपण करू शकतात. ठीक आहे, थोडासा तर तो करून महाराजांना नैवेद्य दाखवा आणि घरात सगळ्यांनी खाऊन घ्या. आणि महाराजांची आरती, ते सगळं झालं की महाराजांची आरती करून घ्या. आणि इथून पुढे सकाळ संध्याकाळ आपल्याला स्वामींच्या आरत्या करायच्या आहेत. ठीक आहे, आता स्वामींच्या आरत्या वगैरे कशा करायच्या असतात याच्या बाबतीत जर, किंवा कोणत्या आरत्या आम्ही घ्यायच्या आहेत, कसा क्रम आहे आरत्यांचा, याच्या बाबतीत जर आपल्याला माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये तसं आपण मला कळवा. मी निश्चित त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. ठीक आहे, तर महाराजांची सकाळ संध्याकाळ आरती झाली पाहिजे, पूजा झाली पाहिजे. आणि हे सगळं जे मी सांगितलं ही भौतिक प्रक्रिया, तर हे भौतिकरित्या आपण महाराजांचं अधिष्ठान मांडलेलं आहे. ठीक आहे, आता मी बोललो होतो की हे मानसिक प्रक्रियासुद्धा आहे.
तर महाराजांचं अधिष्ठान हे मानसिकरित्या सुद्धा आपण स्वीकारलं पाहिजे. भौतिकरित्या मांडलं गेलं त्यानंतर ते स्वीकारणं त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं. स्वीकारणं म्हणजे काय, तर बघा आपण महाराजांना बरेच जण स्थान तर देतो आपल्या घरामध्ये, मूर्ती महाराजांची किंवा फोटो मांडतो, परंतु मनामध्ये आपण महाराजांना जे स्थान द्यायचं आहे ते मात्र देत नाही, कळत नकळत. म्हणजे काय, तर बघा एक लक्षात घ्या, तुम्ही जर घरामध्ये महाराजांचं, स्वामी महाराजांचं अधिष्ठान मांडत आहात, तर लक्षात घ्या तुमच्या घरात स्वामींचं अधिष्ठान आलं म्हणजे त्या दिवसापासून, त्या क्षणापासून तुम्ही तुमच्या घराची आणि तुमच्या जीवनाची सूत्र महाराजांच्या हाती देतात. म्हणजे तुमचं जीवन, तुमचं घर हे तुमचं राहिलेलं नसून त्या मिनिटापासून महाराजांच्या हाती ते गेलेलं आहे. खरं तर जन्मोजन्मीपासून आपण सगळे त्यांचेच दास आहोत, त्यात काही शंका नाही. परंतु भौतिकरित्या ज्या दिवशी आपण स्थान दिलं महाराजांना, अधिष्ठान मांडलं, तर त्या दिवसापासून आपण हे मानसिकरित्या सुद्धा स्वीकारलं पाहिजे की माझं जीवन आणि माझं घर हे महाराजांच्या चरणी आहे आणि महाराज माझ्या जीवनाचे स्वामी आहे तिथून पुढे. त्यामुळे जर कोणीतरी आपलं स्वामी आहे, तर इथून पुढे आपल्या जीवनात जे काही घडणार आहे किंवा जे काही आपल्याला करायचं आहे, तर त्या प्रत्येक गोष्टीचा निर्णय हा आपण स्वामींच्या इच्छेने घेतला पाहिजे आणि स्वामींच्या इच्छेत इच्छा मिसळून आपण जगायला सगळ्यात प्रथम स्वीकारलं पाहिजे, हे शिकलं पाहिजे. ठीक आहे. महाराजांचं घरात अधिष्ठान आलं ना, त्याच्यानंतर एक लक्षात ठेवा, ते फक्त ते मूर्तीपुरतं मर्यादित नसून किंवा त्या फोटोपुरतं मर्यादित नसून महाराजांचं अधिष्ठान आलं म्हणजे तुम्ही ही गोष्ट डोक्यामध्ये घेऊन चला की तुमच्या घरात त्या दिवसापासून महाराज स्वतंत्र प्रत्यक्षपणे ते आलेले आहेत, ते नांदत आहेत. तुम्ही घरात काय करताय, काय बोलताय, ते सगळ्यांवर महाराजांचं लक्ष आहे, हे गृहीत धरून चला. ठीक आहे. आणि हे मी फक्त सांगत नाही, हे असं असतं. याचं तुम्हाला, जर तुम्ही प्रामाणिकपणे अगदी सेवा महाराजांची सुरू केली अधिष्ठानानंतर, तर तुम्हाला याचा पावलोपावली अनुभव येणार आहे. मी सांगत आहे म्हणून नाही. तर महाराज आपल्या घरामध्ये नांदत असतात सूक्ष्म रूपाने. त्यामुळे अधिष्ठान मांडल्यानंतर तिथून पुढे खूप काळजी घ्यायची आहे वागताना, बोलताना घरामध्ये. आणि आपण घराच्या बाहेर कुठे जात आहोत, तर प्रत्येक वेळेस जाताना महाराजांना मुजरा करून, 3 वेळा मुजरा करून महाराजांना बोलायचं की महाराज येतो आणि आपण माझ्यासोबत चला. ठीक आहे, महाराज चला माझ्यासोबत, असं आपण नेहमी म्हणायचं. आणि घरात परत आल्यानंतर सगळ्यात प्रथम न विसरता महाराजांना येऊन परत मुजरा करायचा. जातानाही मुजरा करायचा घरातनं आणि येतानाही घरात मुजरा करायचा महाराजांना. या छोट्या छोट्या गोष्टी हे तेव्हाच घडेल जेव्हा तुम्ही मानसिकरित्या हे स्वीकारणार की महाराज तुमच्या घरात आहेत, तुमच्यासोबत आहेत. याला म्हणतात मानसिक स्वीकृती. ठीक आहे. तर हे मानसिक स्वीकृतीसुद्धा आपण केली पाहिजे महाराजांच्या अधिष्ठानानंतर. आणि ह्या 2 गोष्टी जर तुम्ही केल्या तर बघा निश्चित पद्धतीने तुमचं जीवन हे लवकरात लवकर बदलायला लागेल. मी नाही म्हणत की महाराजांचं अधिष्ठान मानलं की तुमच्या सगळ्या समस्या क्षणात सुटतील, असं होत नाही. गोष्ट समजा स्वामी काय आहेत आणि स्वामी आपलं जीवन कसं बदलतात हे तुम्हाला सेवेत आल्यानंतर हळूहळू कळायला लागतं. ते मी आता सांगण्याची गरज नाही, ते तुम्हाला स्वतः समजेल. परंतु निश्चित रूपाने तुमची जीवन जगण्याची आणि तुमची जीवनाकडे बघण्याची जी टेंडन्सी आहे ती 100% बदलते महाराज जीवनात आल्यानंतर. समस्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. समस्यांशी लढण्याची जी आपली हिंमत असते, शक्ती असते, ती पूर्वीपेक्षा अनेक पटीने वाढलेली तुम्हाला दिसून येईल. एवढं नक्की, हे लक्षात घ्या. महाराज कोण आहेत ते मी आता परत सांगत नाही. अनेक व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलला, तुम्ही पाहू शकतात. महाराज काय शक्ती आहे, महाराज म्हणजे काय, याबद्दल बोलायला गेलं तर म्हणजे वेळ अपूर्ण पडेल. त्यामुळे इतर व्हिडिओ आपण बघा. आपल्याला महाराजांची आणखी माहिती हवी असेल तर नक्की बघा, चॅनलवर अनेक व्हिडिओ आहेत. ठीक आहे. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, फार मोठा मी करत नाही, फक्त त्या प्रश्नाचा अधिष्ठानाबद्दल मला बोलायचं होतं आणि ते मी सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. याच्यानंतरही आपल्याला काही शंका असेल, डाऊट असेल तर आपण कमेंट करून विचारू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंट करून कळवा. आणि पुन्हा एकदा सांगतो, नवीन जर कोणी सेवेकरी असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब आधी नक्की करा. ठीक आहे. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामींची सेवा करत राहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.